सकाळी माननीय उद्धव ठाकरेंनी त्यांचा सन्मान जपान पतन करताय महाविकास आघाडी काँग्रेस पार्टी खासदार मुख्यमंत्रीजींना या पद्धतीने मागे टाकताय। मलाही वाईट वाटलं काल की उद्धवजींना या पद्धतीची वागणूक मला अभिमान आहे की मला तुमच्या स्तरावर सांगत आहे राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचा हा परिसर आहे। जेव्हा देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री असतील 2014 काम केलं तेव्हा मला या ठिकाणी आठवतं की माननीय देवेंद्र यांनी उद्धवजींना भावाच्या आणि कधी तर मंत्रिमंडळामध्ये जे महत्त्वाचे निर्णय घ्यायचे तर मातोश्रीवर जाऊन त्या ठिकाणी चर्चा केली। म्हणजे देवेंद्रजींनी जेव्हा जेव्हा सरकारमध्ये 2019 काम केलं या पद्धतीचा आदर त्यांच्या आम्ही आणि देवेंद्रजींनी दिला। माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो जी शिवसेना होती शिवसेनेचा आदर आम्ही केला, पण ज्या पद्धतीचं अवहेलना आणि अवमान काँग्रेस पार्टी उद्धवजींना करतायत, आता उद्धवजींनी विचार करायचा आहे की या पद्धतीची अवहेलना या पद्धतीचा अपमान उद्धवजींना काँग्रेस पार्टी किती दिवस करणार आहे। आणि दुसरं राहिलं मतदाराचं, या राज्याच्या जनतेने देवेंद्र फडणवीसची एकनाथजी आणि अजितदादांच्या सरकारला इमानदारीने 51.78% मतं दिले। घरोघरी जाऊन आम्ही त्या ठिकाणी एक मत मागितलं। त्यामुळं आता ते राहुल गांधी हे काहीतरी पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना टिकवण्याकरता आपली पार्टी टिकवण्याकरता हे असं निवडणूक आयोगावर आणि संभ्रमाचं वातावरण तयार करून आपली पार्टी टिकवण्याचा प्रयत्न करतात असं मला वाटतं। याच्यामध्ये काही ढंग नाही आहे। ज्या बाबीला महाराष्ट्राने देशाने सरकार निवडून दिलं, महाराष्ट्राने सरकार निवडून दिलं आणि त्या मतदार राजाचा अपमान करणे, राहुल गांधी वारंवार मतदार राजाचा अपमान करताय। ज्या व्यक्तीने मतदान केलं त्यांचा अपमान करताय। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना मतदान केलं तेव्हा ते बोलले नाही, पण विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला मतदान केल्यावर त्या वारंवार असं म्हणतात की मतदान चुकीचं आहे। खऱ्या अर्थाने मतदारांचा अपमान करण्याचा अधिकार राहुल गांधीला नाही आहे आणि त्यामुळं राहुल गांधींनी मतदारावर शंका घेऊ नये। नाही, मला काही त्याच्यावर आम्ही टीका केली, आम्ही कुठं म्हटलं, आम्ही हेच म्हटलं की आमच्या वेळी माननीय उद्धवजी हे उच्च स्थानावर आम्ही त्यांना नेहमीच मानलेलं आहे। माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी आम्ही उद्धवजींना त्यांच्या मोठ्या भावासारखं त्या ठिकाणी प्रत्येक वेळी निर्णय घेताना विचारात घेतलेला आहे आणि त्यामुळं आता त्यांची आम्ही कुठं टीका करतो, त्यांनी तपासायचं आहे त्यांचं स्थान कुठे आहे, आम्ही काहीच म्हटलं नाही आहे। पण आम्हाला वाईट वाटतं की महाविकास आघाडीमध्ये या पद्धतीने उद्धवजीची त्या ठिकाणी ते अवहेलना करतात, एवढंच बोललो आहे। सनातन हिंदू दहशतवादावर पृथ्वीराज चव्हाण यांच्या कानशिरेत लगवणाऱ्याला 2 लाख रुपयाचं बक्षीस देण्याची घोषणा चतुर्वेदी यांनी केली। ते याबद्दल मला काही बोलणं बरोबर नाही, कोणाच्या काळजीला माझ्याकडे करू नये। शेवटी प्रत्येक व्यक्ती सर्वांनी आहे, फक्त बोलताना मात्र विचार बोलला म्हणजे प्रत्येकाने कुणाच्या काळजीला जाऊ नये, कुणाला हे करणे ते करणे या भाषा मला मान्य नाही। आरक्षण देणार मराठा समाजाने जे आरक्षण सांगितलं की मनोज जरांगे पाटील जे त्या ठिकाणी काही मुंबईकडे कोल्हापूरमध्ये त्याला गेलं त्यामुळे आम्ही सांगितलं की 14 ते 19 देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाच्या सुप्रीम कोर्टात आपण मांडली, आपण आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण केला, आपण समन्वय समिती तयार केली, सारख्या याच्या माध्यमातून आपण समाजाला मजबूत करण्याचं काम केलं। आता जे काही मागण्या शिल्लक राहिल्या आहेत त्यावर जरांगे पाटील मोर्चा काढतात आहे किंवा आंदोलन करतात आहे, त्या आंदोलनावर सरकार विचार करेल। मात्र एकनाथजी आहेत, अजितदादा आहे, देवेंद्रजी, आम्ही सर्व लोक जे समन्वय समितीमध्ये आहोत त्यामध्ये ते सांगतो की या सरकारमध्ये जी काही मागणी येते मागणी निश्चितपणे सरकार त्याचा नेहमीच विचार करत आला आहे। मराठा समाजाला जे काही आतापर्यंतच्या सवलती किंवा सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली ती देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरू झाली। आर्थिक सामाजिक सर्वेक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने केलं आणि
जे काही मागण्या शिल्लक असतील त्या मागण्या पूर्ण करण्याकरता जे आमचं सरकार आहे, एकनाथजी आहे, देवेंद्रजी आहे, अजितदादा आहे, आम्ही सर्वच पुन्हा एकदा रुपाताई चाकणकर यांनी एकनाथ खडसेंच्या जवळनी दुष्कर्म केल्याचा आरोप केलेला आहे. त्यावर एकनाथ खडसे धाराशिवच्या तहसीलदार यांच्यावर 100 कोटीचा अपार झालेला आहे, तक्रार करू त्या संदर्भात काय सांगा? या राज्यामध्ये चांगलं धोरण आणलेलं आहे. प्रश्न विचार एक महत्वाचा प्रश्न आपण मला विचारला आहे की महसूल खातं हे कृत्रिम वाळूकडे आता चाललेलं आहे. 50 क्रशर आम्ही या जालना जिल्ह्यामध्ये ऑफर करतो आहे फर्स्ट ऑफ फर्स्ट. तसे कलेक्टर लवकरच ॲडव्हर्टाइजमेंट काढतील. माझी कलेक्टरची बैठक आहे, त्याच्यामध्ये मी या ठिकाणी निर्देश देणार आहे. या राज्यामध्ये नैसर्गिक वाळू वापरण्याऐवजी सर्व शासकीय बांधकामांना आता कृत्रिम वाळू वापरायची. दगडावर तयार केलेली वाळू ही आपल्या नैसर्गिक वाळूपेक्षाही उत्कृष्ट पद्धतीची आहे. त्याचं आम्ही आता रिझर्वेशन केलं आहे आणि आम्ही 50 नवीन क्रेशर देणार आहोत. जे नैसर्गिक वाळूची चोरी आहे, मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी माफियागिरी आहे, ती आम्ही बंद करणार आहोत. आणि मी आपल्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या आणि जालन्याच्या जनतेला सांगू इच्छितो की ज्यांना ज्यांना कृत्रिम वाळूचे क्रशर पाहिजे असतील त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करावा. शेवट उद्धव ठाकरे यांच्या मालकीचा असलेल्या परिसरात भाजपकडून जनता दरबार घेतला जातो. मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून हा भाजपकडून जनता दरबार काही असा जनता दरबार सर्व घेण्याचा काही प्रश्न येत नाही. आम्ही सर्वच मंत्री आमचं सरकार जास्तीत जास्त काम केलं पाहिजे. जो आम्ही संकल्पना केला आहे एकनाथजी अजितदादा सरकारने की लोकाभिमुख सरकार असलं पाहिजे, पारदर्शक सरकार असलं पाहिजे, गतिमान सरकार असलं पाहिजे, याची भूमिका आम्ही पुढे नेतो आहे. सर्व ठिकाणी आमचे मंत्री हे जातात आहे, आमचे आमदार जात आहे. आज नारायण कुठेरी आज राज्याचा महसूलचा जो सप्ताह आहे तो आज अंबडमध्ये पूर्ण केला. असे आमचे सर्वच आमदार आणि मंत्री या ठिकाणी जातात. सर, सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की राजेश टोपे तुमच्या संपर्कात आहे, कैलास गोरंट्यांच्या. मी आपल्याला आवर्जून सांगतो, राजेश टोपेंच्या व्यक्तिगत आणि राजकीय भविष्यावर काही प्रश्न निर्माण करणं योग्य नाही आहे. ना राजेश टोपे कधी माझ्याशी बोलले, ना राजेश टोपेंनी कधी मला फोन केला, ना मला वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्यांनी त्यांनी फोन केला नाही. मला वाटतं देवेंद्रजीसोबत त्यांनी बोलले नाही. त्यामुळे राजेश टोपेंच्या राजकीय जीवनावर प्रश्न त्यांनी उभं करण्याचा अधिकार मला नाही. बैठक उद्धव ठाकरे, संजय राउत और आदित्य ठाकरे को निष्ठा स्थान दिया गया और इससे महाराष्ट्र का अपमान हुआ. देखिए, महाविकास आघाड़ी उद्धव जी को जो स्थान दे रही है वो स्थान के बारे में उद्धव जी को चिंता की. मुझे चिंता करके क्या फायदा है. लेकिन ये बात पक्की है कि जब देवेंद्र फडणवीस सरकार को 14 से मंजूर मैं ये राजमाता अहिल्यादेवी होलकर जी के पवित्र स्थान से माननीय देवेंद्र जी ने उन्होंने उनको बड़े भाई मानकर सरकार के बड़े बड़े निर्णय किए. मातोश्री पर जाकर कई सरकार के निर्णय किए. कई बार उद्धव जी ने, आधी बार बीजेपी का एजेंडा था अलग, लेकिन उद्धव जी ने कहा ये नहीं करना, ये करना, वो किया. देवेंद्र जी ने, हमने सबने उद्धव जी को पहले स्थान का मान सम्मान दिया. अब उद्धव जी को सोच रहा है कि महाविकास आघाड़ी उनके साथ क्या कर रही है. ये मेरी समस्या नहीं है, उद्धव जी सोचे. सर, एक सांगा, धाराशिवच्या तहसीलदार माना तुम्ही तुमचे प्रश्न समजून. राहुल गांधी बार बार जो है वो वोटर्स का अपमान कर रहे हैं, ऐसा भी आपने कहा. हाँ, राहुल गांधी का ये अच्छा नहीं है. वोटर्स का अपमान कर रहे हैं. जो वोट्स लोगों ने दिए हैं, जब सांसद का चुनाव आया था जनता ने 31 सीटें उनकी चुन के दी, 31 सीट्स उनकी पूरे मेंबर ऑफ पार्लियामेंट महाराष्ट्र उनके चुन के आए. तब उन्होंने ये नहीं कहा कि तुम्हारा EVM खराब है, बोगस वोटिंग हुआ था. उस समय भी 7 बजे तक वोटिंग चला, उस समय भी 8 बजे तक लोग लाइन में लगे थे. जब 6 बजे कोई आ जाता है अंदर वोटिंग के वहाँ पर स्टेशन के ऊपर, तो उसका वोट होता ही है. आप जब चुनाव हार जाते हो तो मशीन खराब हो जाती है. कांग्रेस चुनाव हार जाती है तो वोट खराब है, वोटर लिस्ट खराब है. अरे भाई, जब आपका चुनाव होता है, कोई भी चुनाव, जिला पंचायत का चुनाव, नगर पंचायत का चुनाव, वो चुनाव के पहले जो लिस्ट होती है उसके ऊपर सजेशन ऑब्जेक्शन आते हैं. आप उस समय सजेशन ऑब्जेक्शन क्यों नहीं किया. आपके कांग्रेस पार्टी के नेताओं ने उस समय, जब आपको समय दिया गया था कि वोटिंग लिस्ट बराबर है या नहीं है, वो समय आपने क्यों नहीं ये ऑब्जेक्शन दिया. आप सारा चुनाव निपटने के बाद अब चुनाव आप हार गए हो, बड़े करारी हार आपकी हो गई है.
बीजेपी और अलायंस ने 51.78% वोट लिए हैं, उसके बाद आप जनता का अपमान कर रहे हो, ये गलत है। राहुल गांधी का बार बार जनता का अपमान करना गलत है। इस प्रकार का अपमान अगर राहुल गांधी करते रहेंगे तो आगे के चुनाव में भी उनको वोट नहीं मिलेंगे। जनता का अपमान करना ये राहुल गांधी ने छोड़ना चाहिए और वोटरों को वोट जो होते हैं उसमें विश्वास करना चाहिए। धाराशिवच्या तहसीलदार संदर्भात उत्तरच दिलं नाही.